नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मला या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोड शेवटपर्यंत बघा कारण फारच सस्पेन्स आणि भयानक एपिसोड आहे आजचा. वच्ची ते म्हणतीये पारगावचं पाखरू पण घरट्यावर स्वतःचं हक्क सांगूचो नाय कारण त्याच्यावर पण या वच्चीचो वाटो हा असं म्हणते. म्हणान सांगतीये वच्चीचो काटो आणि वच्चीचो वाटो. जर कुणी गिळ्यान तर गळो चिरल्याशिवाय राहणार नाय. इला लक्षात असं म्हणत वरदकडे पण बघून बोलत असते बघा प्रेक्षकांनो. आणि आता ताबात तिकडनं निघाली बरं का वच्ची आणि तिच्या पाटनं सुधाकर पण निघालाय बरं का हा. अरे असं कसं हो बांध पाडणार असं म्हणत इकडे येते तर आत्या म्हणते तिच्या हातातनं टेंडर गेलाय ना म्हणून पिसाटली आहे ती. बस झालं. पण झाला तेवढा तमाशा पुरे झाला असं इकडे आत्या म्हणतात बरं का. आणि म्हणतात चला. तर आत्याच्या पाठून ही सगळी बाकीची माणसं जात असतात. वरद सुद्धा जात असतो. पण तोपर्यंत आपल्या बहिणींना वरदला हाक मारली आणि ते हाक मारतात वरद असं म्हणत आणि त्याच्या खांद्यावर वगैरे हात-बीत ठेवतात. तर वरद त्यांचा हात असा झिडकारतो एकदम आणि गाल आपला चोळत असतो. तर आता भाई बोलायला सुरू करतात, "अरे तू पारगावचा भाई आमदार आहेस तू, डोकं जरा शांत ठेव आणि शब्द जपून वापर." तर वरद चिडून म्हणतो, "ए, मी जाका बोललाय ना तुका त्याचा ना माका काडी मात्र पश्चाताप नाही असा. कारण मी खरं बोललोय. कारण तू ना तांडेलांचा कारकून आहेस, कारकून." घे, घे आणि मग भाकरीचा तुकडा टाकल्याची नक्कल करतो आणि मग त्या भाईंना अक्षरशः ढकलतो हा वरद. "घे, अरे जा ना, जा." असं वगैरे म्हणतोय ते. तर बिचारे भाई आता की नाही खाली मान घालून उभे आहेत. तर इकडे वरद पुढे म्हणतो, "त्या वच्चीने फेकलेल्या तुकड्यांवर जगतोस तू. या अशा लोकांना काय म्हणतात माहिती तुला? बायकोच्या जीवावर जगणारं बांडगुळ." असं म्हणतो वरद आणि हसायला लागतो जोरजोरात आणि म्हणतो, "ती वच्ची उगाच नाही तांडेलीन म्हणून मिरवते. तिला ना तुझं नाव लावायची लाज वाटते, लाज." असं म्हणतो आणि "बांडगुळ" असं म्हणतो आणि परत तिकडनं ना निघून जातो. आता हे भाई ना एकदम असे ना सैरभैर झाले ते सगळं ऐकून आणि त्यांचा हात नकळत छातीवर जातोय आणि त्यांना तो वरचा चेहरा असा अकराळ-विक्राळ दिसतोय, जो काही कुत्र्याची नक्कल केली असते ना, "घे, घे, जा ना. बायकोच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगतोयस तू. या अशा लोकांना काय म्हणतात तू माहितीये का तुका? बायकोच्या जीवावर जगणारं बांडगुळ." हे सगळं म्हणजे त्यांना इकडे दिसतंय परत-परत रिपीट होतंय आणि तेवढ्यात ना वच्ची बोललेली असते ते सुद्धा आठवतंय. कारण वच्ची म्हणते कशी, "मालक बनायचो प्रयत्न करूचो नाय. सही करायचो हात जरी तुमचो असलो ना, तरी सही करायचो हुकूम माझा." असं हे सगळं वच्चीनं म्हटलेलं असतं ना, ते आठवतंय आणि परत-परत ते बांडगुळ हा शब्द सारखा आठवतोय आणि त्याचाच धसका त्यांना आता बसलाय आणि ते असे कोसळतायत जरा कमी टेबलवर असे जोरामध्ये आणि "बायो, वच्ची, इकडे सुधाकर, भाईंको अटॅक आलो." असं म्हणून बाकीचे लोकं असतात, ती ओरडतात आणि ही दोघं जण ना गाडीच्या इकडनं पळत-पळत तिथे जातात दवाखान्यात. आता पुढे काय घडणार आहे ते आपल्याला बघत राहणं गरजेचं आहे. पण तोपर्यंत इकडे या तिघांचं, सूर्याचं आणि त्याच्या मित्रांचं जे काही चाललंय ना, ते ऐकून बघून ना मजाच वाटते. कारण ते तिरामिसू नावाचा हा प्रकार जो काही आहे तो शोधतायत. बरं तुम्ही कोणी-कोणी तिरामिसू हा प्रकार माहिती का तुम्हाला? तुम्ही शोधलाय का ते कमेंटमध्ये सांगा मी पण आज शोधून बघणार आहे नेमकं काय आहे कारण कालच मी याची जाहिरात बघितली होती. तर इकडे तिरामिसू असं करत दोघं जण बसलेत. तर एखादी चायनीज डिश वाटतं. तर चायनीज असं सूर्या म्हणतो. तर मी आपल्याला विचारायचं का चायनीजवाल्याला त्याच्या चायनीजच्या गाड्याला? तर "अरे बावळट आहे तो. मालवणी मसाले वापरून चायनीज घालतोय." असं सूर्या म्हणतो. "फ्राईड राईस करून देतो मालवणी मसाले घालून." असं तो म्हणतो. आणि एक काम करतं सर्च मारतं तिरामिसू सर्च केलाय बरं का आणि हा असा काहीतरी फोटो आलेला आहे. सूर्या म्हणतो, "हा तर केक आहे आता." तर इकडे दुसरा मित्र म्हणतो, "अरे, तालुक्यात नवीन बेकरी आली आहे त्याच्याकडे असा हा प्रकार." तर सूर्या म्हणतो, "अरे होय रे, तर आता एक काम करतो मी." आता सूर्या गाडीवर बसतो आणि म्हणतो, "हे बघ, माझा फोन स्विच ऑफ झालाय. जर बायोचा काहीतरी फोन आला तर सांभाळून घ्या. मी तोपर्यंत तालुक्याला जाऊन येतोय." असं म्हणून सूर्या आता इकडनं निघून गेलाय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता हे तिरामिसू प्रकरण काय आहे ते कळेलच आपल्याला. का नवीन काहीतरी प्रकरण उभं राहतंय बघूया. तोपर्यंत इथे ना दवाखान्यामध्ये गाडी घेऊन येतायत. भाईंना घेऊन येतायत. "सुधाकरा, सूर्याक फोन लाव." असं इथे बयो सांगते. तर सुधाकर म्हणतो, "अगं बयो, केव्हापासून फोन लावतोय? फोन तर काय अजिबात लागत नाहीये. बंद येतोय त्याचा फोन."
हे ऐकल्यानंतर बच्ची आता परत ड्रायव्हरकडे बघून म्हणते, "अरे गाडी पळव रे, आरोग्य केंद्रातच गाडी घे." तर इकडे भाईंना पण सांगत असते, "काय व्हायचा नाही तुमका, धीर धरा, धीर धरा." असं म्हणत ना त्यांचा हात सारखा इथे चोळत आहे ती आणि भाई मात्र असे कासावीस कासावीस झालेत. आता पुढे काय घडणार आहे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. सस्पेन्सच वाटतोय असा इकडे, कारण गाडी अशी आता आरोग्य केंद्राच्या इथे येते आणि आता भाई भाई घाबरायचं नाही, मी आहे इथे, सुधाकर आहे इथे, तुमका काही होणार नाही. ए डॉक्टर, डॉक्टर कुठे आहे? डॉक्टर खय आहे? असं म्हणत सुधाकरनं आरडाओरडा करतो इकडे दवाखान्यात. ए तुका माहित आहे पेशंट कोण आहे तो? तांडेलांचो माणूस हा. डॉक्टर खय आहे ते सांग. असं म्हणत ना इकडे सुधाकर गोंधळ करत असतो. त्या वॉर्डबॉयचा अगदी कॉलर बिलर धरत असतो आणि आता तोपर्यंत ना, "ए काय आहे? कसली गर्दी लावली आहे इथे?" असं म्हणत सीनियर मॅडम ज्या आहेत दवाखान्यात त्या आल्यात बाहेर. तर "बच्ची बयो" असं म्हणत त्या बयोला बघून नाही ते शॉक होतात आणि म्हणतात, "भाईंना काय झालंय भाईंना?" तर अटॅक आलाय असं सुधाकर म्हणतो. "एक मिनिट, 1 मिनिट मी बघते." असं म्हणत तिथे ना बाई डॉक्टर मॅडम तपासायला बसल्यात आणि त्या म्हणतात, "पटकन सप्लायर आणायला सांग." तर आता सुधाकर म्हणतोय, "एका तासात आमचा पेशंट जर का स्वतःच्या पायावर उभा नाही राहिलो ना, तर अख्ख्या हॉस्पिटलला इकडे आग लावतले. तर आता काय तमाशा लावलाय?" असं म्हणत वैदेहीने तिकडनं एंट्री घेतलीये बरं का आणि सुधाकर एकदम असं म्हणून तिच्याकडे बघतोय, तर वैदेही सुद्धा अशी शॉक होऊन बघते बरं का. आता वैदेही पुढे येते आणि म्हणते, "शांतता राखा. हे आरोग्य केंद्र आहे." तर सुधाकर म्हणतो, "ए माका नको सांगू ते." असं म्हणून ओरडत असतो. तर आता वैदेही कशी म्हणते, "आणि तरीही तुम्ही शांतता नाही राखलीत, दंगा थांबवला नाहीत, तर मी कायदेशीर कारवाई करीन." आणि हे शब्द ऐकल्यानंतर बयोला आठवतं, की आज तिची गाठ कुणाशी पडली होती सकाळी ते आणि कारण हेच शब्द वैदेहीने वापरलेले असतात ना, "गाडी मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई करीन." असं तिनं सांगितलेलं असतं. आणि आता हे आठवल्यानंतर इकडे वच्ची आपला पेटंट शब्द वापरते, फडफड असं म्हणते आणि आता सगळे ना वच्चीकडे बघायला लागतात. तर वच्ची आता पाठमोरी उठतीये आणि वैदेहीच्या समोर जाऊन उभी राहते. आता बघा खूप या दोघी काय बोलतायत ते. फडफड, दर्याची गाज आणि या तांडेलांचो आवाज कुणी बंद करू शकत नाही. तरी पण ही वैदेही शांतपणाने म्हणते, "मॅम, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतेय, की हे आरोग्य केंद्र आहे याचं प्लीज भान ठेवा." तर लगेच बयो म्हणते, "भानच ठेवलंय. म्हणून समोर उभी राहुलस तू. नाहीतर तुझी चुरचुरू जाळणारी जीभ आहे ना, हासडून हातात दिली असती." तरी सुद्धा वैदेही म्हणते, "इथे काहीतरी नियम आहेत. आग लावा तुमच्या नियमांका." असं इकडे ना वच्ची म्हणते आणि म्हणते, "माझा घोह आहे खाटेवर पडलो हा. तो जोपर्यंत ठणठणीत बरा होत नाही, तोपर्यंत या आरोग्य केंद्रात एकच पेशंट हा असं मानायचं. इला लक्षात." असं इकडे वच्ची म्हणते बरं का आणि आता वैदेही पुढे एकदम ना तिच्याकडे बघतच राहिले. डॉक्टर इथे म्हणत असतात, "वच्चीबाई हो, तुम्ही म्हणाल इथे तसंच होईल." असं म्हणून सांगत असते. "मी इथली सीनियर डॉक्टर आहे आणि भाईंसाठी आम्ही काहीही करू." असं म्हटल्यानंतर वैदेही म्हणते, "अहो नाही मॅडम, आपण असं नाही करू शकत." असं वैदेही समजावत असते. "अहो सगळ्या पेशंटना सगळ्याची गरज आहे." तर इकडे ना बयो म्हणते, "आम्ही या गावचे मालक आहोत आणि आता एक शब्द जरी तू जास्त बोललीस ना," असं म्हणून बयो म्हणत असते. तोपर्यंत वैदेही परत एकदा म्हणते, "बास झालं. खूप ऐकून घेतलं तुमचं. स्वतःला तुम्ही गावचे मालक समजून घेत असाल, पण हा माज आहे ना, हा माज बाहेर ठेवायचा." असं वैदेही तडक सांगते बरं का इथे बयोला. आणि आता वैदेही पुढे म्हणते, "कारण हे आरोग्य केंद्र आहे. इथे डॉक्टर आम्ही, उपचार आमचे आणि निर्णयही आमचेच." असं वैदेही इथे ठामपणे सांगते. तर प्रेक्षकांनो, वच्चीचा डायलॉग दाखवलाय तो, "इथे कायदो मीच, जज सुद्धा मीच आणि नियम सुद्धा आमचेच." असं गाडीत वच्चीनं म्हटलेलं असतं. पण आता एवढी हिंमत कशी झाली तुझी असं म्हणत सुधाकर येत असतो आडवा इकडे. पण इथे वच्ची त्याला थांबवते. पण वैदेही सुद्धा काही कमी नाही बरं का प्रेक्षकांनो. वैदेही म्हणते, "हिंमत? थांबा, घ्या." असं म्हणत ना आपला स्टेथोस्कोप ना गळ्यातला काढते आणि म्हणते, "घ्या, घ्या. तुमच्यात आहे ना हिंमत? करा तुम्ही उपचार. बघा काही होतंय का?" असं म्हणत ना इकडे दाखवते स्टेथोस्कोप. पण इकडे बयो काय म्हणते बघा, "राखणीचं कोंबो ना अशीच फडफड करता. त्याची वेळ भरत आल्या हे मात्र त्याला का माहिती नसतं." असं इकडं बयो म्हणते आणि म्हणते, "तुझ्या मेंदूत लय प्रकाश पडलोय असं वाटतंय ना तुका? तर अशी कशी डॉक्टरकीचा माज आलाय ना तुला तुझ्या." असं म्हणत ना बयो काय करते इकडे डायरेक्ट वैदेहीचा हात-बीत धरते आणि इथे भाईंजवळ आणून तिला उभं करते आणि आता पुढे काय म्हणते बघा प्रेक्षकांनो, "मग आता माझ्या घोवाक ना
तूच बरं कर असं सांगते बरं का ठणकावून इकडे. आणि आता त्या सीनियर मॅडम वगैरे कशा बघतायत बघा आणि ती नर्ससुद्धा बयो पुढे कशी बोलते बघा, "कोणी का मदत करायची नाही," असं ठामपणाने सांगितलं इकडे या बयोने आणि म्हणते, "हिला लक्षात आता ह्यांचा इलाज ना तूच करणार आणि जर कोणी हिका मदत केल्यान तर ती त्याची शेवटची मदत असणार." अशी एकदम धमकी देते बरं का इथे बयो. बिचारे भाई मात्र तिकडे तळमळतायत. पेशंट सीरियस होतोय, तर डॉक्टर हां, असं करून बघतायत नुसतं. आता वैदेही चाट पडली हा प्रकार सगळा बघून. पण तेवढ्यात ती सिस्टर म्हणते, "बयो, भाईंका लवकरात लवकर उपचाराची जरूरत आहे." असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष भाईंकडे पोहोचलंय बरं का. वैदेही असेल, डॉक्टर असतील त्या सीनियर, सिस्टर असतील, बयो असतील आणि आता प्रेक्षकांनो, आता इकडे बयो म्हणते, "ए फडफड, आता फायनल सांगते, जोवर त्यांचा श्वास चालू तोपर्यंत तुझा श्वास सुरू राहील. नाहीतर तू आणि तुझ्या सकट हे आरोग्य केंद्र जळून राख केल्याशिवाय राहणार नाही." अशी धमकी दिली बरं का बायोनं आणि परत एकदा म्हणते, "इलं लक्षात तुझ्या?" काय डेंजरस प्रकरण दाखवलंय बरं का हे बयोचं. आता इकडे भाई मात्र तळमळतायत आणि बयो इकडे भाईंना एकदम पायाशी अशी पायावर हात ठेवते त्यांच्या आणि म्हणते, "चल सुद्धा करा," असं म्हणते आणि ना सगळ्यांना घेऊन इकडे बाहेर जाते. वैदेहीकडे एकदा अशी टशन देते फक्त आणि आता वैदेही त्या गेल्यानंतर असं भाईंकडे बघते. भाई तर बिचारे इथे ठसका येतोय त्यांना. प्रेक्षकांनो इकडे डॉक्टर मॅडम सीनियर ज्या काही आहेत त्या मात्र इथे गप्पच उभ्या आहेत. आता सगळे पटापट हातपाय चालवायला चालू करते वैदेहीकडे. जे काही कर्टन्स आहेत ते इकडे लावून घेते. भाईंकडे बघतीये. ऑक्सिजन वगैरे मिळतोय का ते बघतीये. सलाईन लावतीये पहिल्या आधी. त्याच्यातनं इंजेक्शन जे काही द्यायचं आहे ते सगळं देते. सलाईन व्यवस्थित स्टेबल करते इथे. ऑक्सिजनचा मास्क लावला जातोय तोंडाला. अशी सगळी इकडे धावपळ त्यांची जी काही प्रोसिजर आहे ती इकडे करायला वैदेहीने सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत वैदेही म्हणते, "सले, अगं तू जा अगं. तू राहू दे. माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम झालेला मला नाही आवडणार." सले म्हणजेच ती नर्स पुढे येत म्हणते आता, "मैत्रिणीला स्वार्थी समजलीस काय गं तू? तर अगं तुझ्या नोकरीचा प्रश्न आहे," असं वैदेही म्हणते. तर सलू म्हणते, "वैदू, नोकरीपेक्षा मैत्री जास्त महत्त्वाची आहे माझ्यासाठी," असं म्हणते आणि दोघीजणी इथे ना हसतायत. तर प्रेक्षकांना आता नेमकं पुढे काय घडणार आहे? ऑक्सिजनचा काहीतरी प्रॉब्लेम होईल असं वाटतंय. बघूया पुढे काय घडतंय तर त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. पण इकडे सूर्या मात्र आपलाच बेफिकीरपणे गाडी चालवतो आणि म्हणतोय, "डॉक्टर मॅडम, तुमच्यासाठी सरप्राईज घेऊन येतोय मी. तिरामिसू," असं म्हणत ओरडतो इथे. पण त्याला काहीही इथली परिस्थिती माहिती नाहीये. वैदेही आता भाईंना इकडे ऑपरेट करतीये. पण प्रेक्षकांनो, भाईंना मात्र तो वरदचा चेहरा आठवतोय. वरद जे काही बोललेलं असतं तेच आठवतंय. अशा लोकांना काय म्हणतात आठवतंय ना? बायकोचा जीवावर जगणारं बांडगुळ वगैरे म्हटलेलं आणि तिकडे ना त्यांचे श्वास वर-खाली होतायत हे सगळं आठवून परत एकदा आणि त्यामुळे त्यांचं ना हार्ट रेट इथे कमी-जास्त आपल्याला दाखवताय तिकडे मशीनवर. तर आता चले ऑक्सिजन सिलेंडर चेंज करावा लागेल. त्यांची लेव्हल डाऊन होती असं इकडे वैदेही म्हणते. तोपर्यंत ना प्रेक्षकांनो इकडे सलू म्हणजेच ती नर्स म्हणते, "अगं वैदेही, एकच सिलेंडर आहे. तो पण अर्धवट. जास्त वेळ पुरेल असं वाटत नाही मला. अरे पण दुसरं मागवा." असं सगळं इथे वैदेही म्हणते. तर लगेच प्रेक्षकांनो इकडे ती नर्स म्हणते, "आत्ता? कठीण आहे ते सगळं." तर वैदेही म्हणते, "प्रयत्न केल्याशिवाय असं कसं म्हणू शकतेस तू?" तर वैदेहीला सलू म्हणते, "वैदेही, अगं तुला कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते. अगं ही मुंबई नाही, हे गाव आहे आणि गावात या गोष्टी पॉसिबल करणं खूप कठीण आहे अगं." आणि तिचं हे उत्तर ऐकून इकडे वैदेही सुद्धा जरा विचारात सापडतीये. आता नेमकं काय करतील? ऑक्सिजन सिलेंडर आहे तो पण अर्धवट आहे आणि आता पेशंटचा जीव वाचवणं तर गरजेचं आहे. पण इकडे सुधाकर म्हणतोय, त्या टवळीचं जितकं वय आहे ना, त्याच्या डबल पावसाळे बघितलेत आपण. आपल्यावर ओरडतात ती, आपल्यावर. ए वच्चे बयो, तू माका उगाच थांबवलंस ना. बायो ही आजकालची कार्टी ना डोक्यावर बसायला लागली ना, तर गावात इज्जत राहणार नाही आपली. असं इकडे सुधाकर वच्छीला उचकवायचा प्रयत्न करत असतात. पण इकडे शोभा काय म्हणते बघा. शोभा म्हणते, "बयो, तू काळजी करू नकोस गं. बाई होतील बरे. तू पाणी घे अगं." तर आता बयो म्हणते, "पुन्हा जर मला पाणी प्यायला लावलंस ना, तर तीच बाटली तुझ्या घशात ओतेन." तर आता प्रेक्षकांनो, इकडे ना डॉक्टर, सीनियर ज्या काही आहेत त्या आलेल्या आहेत. त्या विचारतात वैद्यकडे बघून, "काय मग
गळाली सगळी शस्त्र, तर लगेच वैदेही म्हणते, "मॅडम प्लीज तुम्ही ठरवलत ना, तर यावर सोल्युशन निघू शकतं." पण लगेच इकडे, "हो, होऊच शकतं, निघू शकतं. पण त्या बाईनं ठरवलं ना, तर ते अख्खं केंद्र जाळू शकते." तर वैदेही म्हणते, "मॅडम अहो, पेशंटच्या जीवापेक्षा दुसरं काय महत्त्वाचं असतं?" तर लगेच त्या डॉक्टर मॅडम म्हणतात, "स्वतःचा जीव. त्यामुळे तू हा जो काही मूर्खपणा केलायस ना, तो आता तुझा तूच निस्तर." काय बाई दाखवली आणि डॉक्टर मॅडम आणि ती पण सीनियर लेव्हलची. बघा, बघा काय कसला गोंधळ आहे हा. "वैदू, अगं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे गं," असं इकडे सिस्टर वैदेहीला म्हणतीये. बयो म्हणते इकडे चिंगड्याला, "गो चिंगड्या फोन लागलो का नाही?" तर चिंगड्या म्हणते, "नाही लागलो. फोन मात्र स्विच ऑफ येता. या नेहमीचा आहे सूर्यादादाचा. प्रॉपर कामाच्या वेळेला गायब होतो. घरातल्या गोष्टींकडे लक्ष नाही. गावचं कारभार काय सांभाळणार आहे?" असं चिंगड्या इकडं पुढे म्हणते. तर लगेच बयो म्हणते तिला, "तू तुझी नसलेली अक्कल ना पाजळू नकोस. फोन लागला की माझ्याकडे दे." तर तोपर्यंत प्रेक्षकांनो सूर्याची एंट्री झालेली आहे. सुधाकर म्हणतात सूर्याकडे बघून, "हा बघ इलो," असं म्हणत. आणि आता प्रेक्षकांनो सूर्या या सगळ्यांना बघून ना चकित होतोय गाडीच्या समोर. "आणि तुम्ही सगळे इथे काय करताय?" असा प्रश्न सूर्या विचारतो. तर सुधाकर पुढे येत म्हणतो, "बारशाला आलोय बारशाला." "तुका काय कळता काय रे? 20-25 फोन केले, तुझा फोन काय असा?" तर "मामा फोन स्विच ऑफ आहे माझा. काय झालंय ते तरी सांग ना." तर लगेच इकडे सुधाकर म्हणतो, "तुझ्या बापचा अटॅक इला हा." तर लगेच, "बयो, बयो माफ कर मला. अगं बयो चुकलं माझं. माझा फोन स्विच ऑफ झाला गं. मला सांग भाई कसे आहेत?" तर तिकडे चिंगडी उठत म्हणते, "आत ॲडमिट केलंय त्यांना. सीरियस आहात. आत जाऊ पण देत नाहीत कोणाला आतमध्ये." तर सूर्या म्हणतो, "का?" तर सुधाकर धावत येतो आणि म्हणतो, "का काय विचारतस? पेशंटला भेटायला बंदी घातलीये. हे बघ गुराढोरांका आडवूक आखाडो लावतो ना, तसं बाकडं लावलंय. अरे आपल्याला गुराढोरं समजतात ही." असं म्हणत इकडे ना सुधाकर ओरडून सांगतो. तर इकडे, "बघतोय मी मामा," असं म्हणत सूर्या मामाला शांत करत असतो आणि टेबल ढकलतो ते आणि अक्षरशः त्या टेबलावरनं उडी मारून इकडे सूर्या आतमध्ये गेलाय. "भाई, भाई," असं म्हणत ओरडत येत असतो. तर इकडे वॉर्ड बॉय त्यांना अडवायला येतो, की "थांबा तुम्ही कुठे चाललाय आतमध्ये?" पण तो एकच नजरेनं गारद करतो बरं का. सूर्य असं बघतो त्या वॉर्ड बॉयकडे, तर वॉर्ड बॉय काही न बोलता इकडे पुढे जातो आणि प्रेक्षकांनो इकडे जेव्हा सूर्याचं लक्ष इथे जातं आपल्या भाईंकडे आणि त्याला आठवतं, की भाई त्याच्याशी बोललेले असतात. ते म्हणत असतात, "तू काय फक्त वच्छीचा पोरगा आहेस का? मग जरा वाग तसा तू, म्हणजे माझ्यासारखा पण वाग," असं ते सांगत असतात. आणि आता "चल आता," असं म्हणत त्याच्या गाडीवर बसून त्याला काहीतरी हसवत, त्याच्याशी काहीतरी बोलत ते निघालेले आहेत दोघं जण. हा प्रसंग इकडे आठवतोय सूर्याला आणि सूर्या इमोशनल झालाय बरं का. मगाचचा धीटपणाने परिस्थिती हाताळणारा सूर्या आज आपल्या भाईंना असं अंथरुणावर बघून, त्या ऑक्सिजनच्या इथे बघून तो खूपच कासावीस झालाय. "भाई, अहो उठा की." "हे काय झालं तुमका?" असं म्हणत "चला उठा चला." "अहो चला," असं इमोशनल होऊन ना एकदम सूर्य असा की नाही बोलतोय, "अहो अख्ख्या पारगावात माहिती आहे, भाई किती आमचे स्ट्राँग आहेत ते. अहो भाई उठा, भाई चला." "मी इथे असायला हवं होतं बाई," असं म्हणत ना तो रडतोय. "मला माफ करा बाई, मी चुकलो, सॉरी," असं म्हणत तो रडतोय. "तुम्हाला काही होणार नाही बाई, तुम्हाला काही होणार नाहीये. अहो चला ना, उठा ना," असं म्हणत ना खूपच असा ढसाढसा रडायला लागतोय बरं का इकडे. आणि आता वैदेही जोरजोरात येत असते. एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? कारण ती सूर्याला बघत नाही आणि जेव्हा ती सूर्याला बघते तेव्हा ती शॉक होते. "तू?" असं म्हणून विचारते. तर "डॉक्टर मॅडम, हे भाई, हे आमचे, हे माझे फादर, यांना यांना काय झालंय? बरे होतील ना ते? फार काही सीरियस नाहीये ना?" असे सगळे प्रश्न सूर्या विचारतो. तर वैदेही म्हणते, तू जरा शांत हो. हे बघ, त्यांना अटॅक येणार होता, पण आपण त्यांना वेळेत ॲडमिट केलंय, त्यामुळे धोका टळलाय. पण असं म्हणते, तर सूर्या म्हणतो, "पण काय?" तर वैदेही म्हणते, "हा शेवटचा ऑक्सिजन सिलेंडर आहे आणि हा संपत आलाय." तर सूर्या म्हणतो, "असं कसं म्हणताय तुम्ही? असतील ना अजून सिलेंडर?" तर वैदेही म्हणते, "नाहीये आता सिलेंडर." तर सूर्या असा शॉक होऊन बघायला लागतो. तर वैदेही म्हणते, "डोंट वरी, आपण दुसऱ्या एका आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलेंडर विचारलाय, पण तो आपल्याला तिथे जाऊन आणावा लागेल." तर सूर्या म्हणतो, की "घेऊन येऊया चला, आपण जाऊया. माझ्याकडे बाईक आहे. आपण दोघं जाऊ, सिलेंडर घेऊन येऊ. मला शॉर्टकट माहिती आहे." असं म्हणत सूर्या ना वैदेहीला घेऊन जात असतो. तोपर्यंत इकडे सुलू म्हणजेच ती नर्स म्हणते, "काय? कुठे निघालाय तुम्ही?" तर लगेच सूर्या म्हणतो, "सिलेंडर संपलाय ना ऑक्सिजनचा, तर तो आणायचा आहे." तर इकडे वैदेही, "मगाशी काय झालं हे तू सांगितलं नाहीस का त्याला?" असं इकडे नर्स विचारते. तर लगेच सूर्या म्हणतो, "काय झालं मॅडम? अहो मॅडम काय झालं?" तर लगेच वैदेही जो काही घडलेला सगळा प्रकार आहे, तो सगळा इथे त्या सूर्याच्या कानावर घालते. जे काही
वच्चीनं म्हटलेलं असतं तर ते सांगते, "जोपर्यंत त्यांचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत तुझा श्वास सुरू राहील आणि कुणी हिला मदत करायची नाही. जर कुणी का मदत केल्यान, तर ती मदत त्याची शेवटची मदत असेल." हे सगळं म्हटलेलं इकडे वैदेही आता सांगतेय सूर्याला. वैदेही पण या सगळ्या गोष्टीमध्ये आता विचारात पडली आहे. नेमकं पुढे काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला आहे. त्यामुळे जरा वातावरण इथे टेन्सच आहे. पण इकडे आत्या मात्र वैदेहीला कंटिन्युअस फोन लावतायत. वैदेही फोन उचलत नाहीये. त्यामुळे आत्याला पण आता काळजी वाटायला लागली. तोपर्यंत ते काका बाहेर येतात. आत्या त्यांना विचारते, "तुम्ही कुठे चाललायत?" "शाखेत जाऊन येतोय. जरा काम आहे." तर आत्या म्हणतात, "वैदूक कधीपासून फोन करतेय. फोन उचलत नाहीये ती. अजून आली सुद्धा नाहीये घरी. असं कधी करत नाही होती. जरा जाऊन बघून या ना तिला." तर सांगितलं ना तुला शाखेत जातंय ते. तर आत्या म्हणते, "एक दिवस शाखेत नाही गेलं तर शाखा काय बंद नाही पडणार आहे तुमची." तर इकडे ते म्हणतात, "माका कशाक सांगतो? तिच्या बापसाक सांग." तर लगेच आत्या म्हणते, "अहो तो शेतावर गेलाय म्हणून तुम्हाला सांगतीये." तर इकडे, "हां, गरज पडली की आठवतो मी तुम्हाला." ती वैदेही समाजकार्यात बिझी असेल. समाजकार्य करून झालं की करेल ती मग तुम्हाला फोन. चाललो मी असं म्हणत ते निघून जातात. तर इकडे वैदेही आणि सूर्या बोलत असतात. सूर्या म्हणत असतो, की "डॉक्टर मॅडम तुम्ही बयोच्या म्हणण्याचा काही विचार करू नका." तर वैदेही म्हणते, "आता या क्षणाला तुझ्या वडिलांच्या तब्येतीच्या शिवाय माझ्या डोक्यात काही नाहीये." तर लगेच सूर्या एकदम असा गप्प राहतो. तर वैदेही म्हणते, "तू बोल आपण काय करायचं?" तर सूर्या म्हणतो, "नाही, नाही. आपण आणायचा सिलेंडर. जाऊया चला आपण." तर सिस्टर म्हणते इकडे, की आहे अजून बाहेर आहेत सगळे. तर सूर्यांना डोक्याला इथे हात लावतो आणि वैदेहीसुद्धा आता विचारात हरवली, की नेमका आता सिलेंडर मिळालाय, पण तो आणायचा कसा? तोपर्यंत "डॉक्टर मॅडम" असं म्हणत इकडे सूर्या "माझ्याकडे एक आयडिया आहे" असं म्हणतो. पण प्रेक्षकांनो इकडे ना वरद आजा कुठेतरी जाऊन बसलेला आहे बरं का. आता ही आत्या वरदला सुद्धा फोन लावतीये. वरद आपला ग्लास रिचवत आहे. आत्या म्हणतीये, "अरे वरद, दुपारपासून ना मी वैदूक फोन लावतीये अरे, पण ती फोन उचलत नाहीये. एकदा पण माझा फोन घेतला नाहीये आणि अजून घराकडे पण नाही आली. तू एक काम कर, तू दवाखान्यात जाऊन बघून ये जा तिला." तर वरद म्हणतो, "माका जमणार नाही, फोन ठेव." आई विचारते म्हणजे आत्या विचारते, "जमणार नाही म्हणजे?" तर वरद म्हणतो, "जमणार नाही म्हणजे नाही जमणार." आणि मग तो म्हणतो, "एक तर काय आहे ना, हे बघ त्या वच्चीनं ना आधीच डोकं खाल्लंय माझं. हे बघ तू आता आणि त्याच्यात भर घालू नकोस." तर आत्या म्हणते, "सकाळी जे काय झालं ना ते विसरून जा रे." तर लगेच वरद म्हणतो, "विसरून जा? अरे, युवा नेता असा आपण, भावी आमदार असो भावी आमदार आणि त्या वच्चीने भरपंचायतीत सगळ्या लोकांसमोर मला हात लावला तर लगेच वच्चीचा काय करूचा ना ते नंतर बघूया. पण आता मी काय सांगते तेवढा कर. अरे, कधीपासून मी तिका फोन लावतीये, फोन लागत नाहीये, उचलत नाहीये. रात्र झाली म्हणून सांगतीये जा." तर लगेच वरद इकडे ऐकत नाही. पण प्रेक्षकांनो इथे ना तोपर्यंत सूर्या आणि वैदेहीने काय केलंय बघा, ते हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूने इकडे गाडीजवळ येतायत. "हे मंग्या नानू, ऐका, सांभाळून घ्या. हे बघा, मी आणि डॉक्टर मॅडम एकत्र आहे. हे मात्र कुणाला कळू देऊ नका." तर लगेच मंग्या म्हणतो, "तू काही काळजी करू नको. तू फक्त बाईंचा विचार कर आणि लवकर परत ये." असं सगळं सांगितलं इथे. तर "मॅडम बसा, बसा." आणि आता वैदेही गाडीवर बसतीये. तोपर्यंत इकडे सुलू आतमध्ये ऑपरेट करतीये, जे काही प्रोसिजर आहे ती आणि गाडीचा आवाज येऊ नये म्हणून हे दोघं जण ढकलतायत अक्षरशः गाडी बाहेर जाऊन. तर इथे भाई अजून अनस्टेबल दाखवलेत असे. तर सुलू आणि तो दुसरा वॉर्ड बॉय दोघं जण त्यांना चेक करतायत. तर प्रेक्षकांनो इकडे वच्ची म्हणते, "सुधाकरा तू आत जा आणि इकडे आत जाऊ ना सूर्याक सांभाळ." तोपर्यंत प्रेक्षकांनो तिथनं रिक्षा थांबतीये आणि रिक्षेतनं आत्या बाहेर उतरते आणि आत्या वच्चीला आणि सगळ्यांना बघून ना इथे आता पुढे इथे रामायण घडणार. कारण इकडे ज्या दोघा मित्रांनी रिएक्शन दिली ना आत्याला बघून कपाळाला हातच लावलाय. आत्या इकडे आत येत असते. तर बयो अडवते आत्याला आणि म्हणते, "वाह! आज काय वच्चीचं कुक्कू शाबूत हा का नाय, हे बघायला इलीस का तू? याची खात्री करू केलंस?" तर आत्या अशी ना बयोकडे एकदम डोळे वटारून बघते आणि म्हणते, "वच्ची, बाईंच्या कानावर इलं, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःच्या गोवाकडे लक्ष दे आणि तू तुझ्या पोरग्याची काळजी घे." असं बयो म्हणते बरं का इकडे आता आणि म्हणते, "जो जर का माझ्या समोर इलो ना, तर मात्र मुडदो पाडीन मी त्याचो." तर लगेच आत्या म्हणते, "काय गो सतत मुडदो पाडेन, गोळ्या घालेन असं म्हणत असतेस. काय तुला सोपं वाटलं का तुला हे सगळं?" तर लगेच बयो म्हणते, "नाय, तुमका सोपा वाटतला. माणूस मारायचो अनुभव असा ना तुमको." असं म्हणून म्हटल्यानंतर ना आत्यासुद्धा रागाने बघते. "आज तांडेलांच्या घराण्यातलो दुसरो माणूस तुमच्यामुळे मरणाच्या दारात उभा. तर उद्या मासळी खाऊन पोटात दुखला ना
तरी 5ही बोटं तुझी देसायांकडेच असतील असं आत्या तिला उत्तर देते बरं का. हे बघ माझं ऐक, देसायांचा नाद सोड, तू सुखात राहशील असं म्हणत इकडे आत्या पुढे निघत असे. पण सुधाकर ओरडतो आणि म्हणतो, "ए, धमकी देतस? बयो, हे बघ काही ऐकू नकोस. हा विषय संपवून टाक सगळा." असं इकडे सुधाकर म्हणतो. तर लगेच आत्या त्याच्याकडे बघतीये अशी रागाने. आता नेमकं काय घडणार पुढे? इकडे तर भाई अनस्टेबल व्हायला लागलेत हळू सिलेंडर पण मिळेल की नाही शक्यता कमी आहे. बघूया आता पुढे काय घडतंय ते. तोपर्यंत आता इकडे सूर्याचा फोन वाजतोय. ही दोघं मंग्या का फोन करतोय असं सूर्या म्हणतोय. त्यांना कळलं नसेल ना, तर इकडे वैदेही म्हणते, "मी पटकन सिलेंडर ताब्यात घेते पुढे जाऊन. तुम्ही काय असेल ते फोनवर बोला." तर इकडे, "हां, बोल मंग्या." असं इकडे सूर्या म्हणतो. "काय खबर बात? वातावरण ठीक आहे ना?" तर मंग्या म्हणतो, "काही वातावरण ठीक नाही आहे इथे." हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो, "अरे तुला एक काम जमेना का? मी तिथे नाहीये हे तुला कळू द्यायचं नव्हतं तेवढं कळत नाही का?" पण इकडे मंग्या म्हणतो, "तुझ्याबद्दल कळलं नाहीये. विषय वेगळाच आहे ते. देसाई यांची लती पण इथे आलीये. अगोदर फक्त तांडेल जाळपोळ करणार होते. आता देसाई आणि तांडेल दोघं मिळून ना अख्खा आरोग्य केंद्र जळवून टाकतील. हे बघ तूच काहीतरी करू शकशील. लवकर ये बाबा तू, लवकर ये." तर सूर्या हे सगळं ऐकतो आणि आता फोन ठेवतो. बघूया आता सूर्या कसा वेळेत पोहोचतोय ते किंवा काय घडतंय ते. कारण इथे प्रेक्षकांनो आता सूर्यापर्यंत बातमी तरी पोहोचली की देसाईंची लती म्हणजेच आत्यासुद्धा आलीये. इकडे आत्यासुद्धा बयोकडे बघून फुल टशन देतीये. आणि सूर्या मात्र आता विचारात सापडलाय, की नेमकं आता काय करायचं आणि कसं लवकर पोहोचायचं ते. आजचा भाग हा तसा बघायला गेला तर डेंजर होताच, पण उद्याचा भाग त्याहीपेक्षा डेंजर असणार आहे. कारण इकडे आता सिस्टर फोन करते, "लवकर ये गॅस घेऊन." वैदेही तर इकडे बसली उलटी साईडला. गॅस मिळालाय त्यांना, पण गाडी चालवत असताना नेमकं काहीतरी होणार आहे आणि ते काय होणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. इकडे तर दोघं आपटतायत गाडीवाले समोर आणि गॅस इकडे वैदेहीच्या हातातनं पडतोय खाली. सूर्यासुद्धा पडतोय गाडीवरनं. पण इकडे पेशंट आता अनकॉन्शियस अजून होतोय आणि इकडे सिस्टरला मात्र टेन्शन आलंय. उद्याचा भाग ह्याहीपेक्षा डेंजर असण्याची शक्यता आहे. तो बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यू आवडला असल्यास तर कमेंट नक्की करा आणि बघत राहा विसरू नको तू मला.